सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 3 जून 2025 पावर्ड बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा। सातारा तालुक्यातील एका निवासी वसतिगृहात 8वी ते 10वी मराठी माध्यम सन 2025-26 या वर्षाकरिता प्रवेश देणे सुरू आहे। विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत। तरी कोणी गरजू विद्यार्थी असल्यास आणि त्याला वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांनी 10 जून पर्यंत प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी 9156865791 या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करावा। मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यातील 6000 शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका, 1869 हेक्टर क्षेत्र बाधित। सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली, तसेच तब्बल 50 महसूल मंडलात अतिवृष्टी झाली। यामुळे जिल्ह्यातील 1869 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांना फटका बसला आहे, तर 6200 शेतकरी बाधित झाले आहेत। सर्वाधिक नुकसान फलटण तालुक्यात झाले आहे। जिल्ह्यातील शेती नुकसानी अंतर्गत प्राथमिक दृष्ट्या 5,02,00,000चा निधी मदतीसाठी अपेक्षित आहे। मान्सून पूर्व पावसात पाटण तालुक्यात 74 घरे 171 हेक्टर वरील शेतीचे नुकसान। गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार वळीव पावसामुळे नैसर्गिक आपत्ती काळात पाटण तालुक्यात 74 घरांची पडझड झाली, तर 131 हेक्टर क्षेत्रावरील 1128 बाधित शेतकऱ्यांचे जमिनी व पिकांचे अतोनात नुकसान झाले। या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण करण्यात आले असून तालुक्यात सुमारे 36,97,000 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा अहवालात नमूद केला आहे। शासनाकडून तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। पावसामुळे मानपूर्व भागातील घरांची पडझड, नागरिकांचे लाखोंचे नुकसान। मागील 8 दिवसात झालेल्या संततधार पावसाने मानपूर्व भागातील जांभुळणी, वरकुटे, मलकवडीसह पानवण, वळी, विरळी परिसरात अनेक नागरिकांची राहती घरे पडल्याने नागरिकांचा घर संसार उघड्यावर पडला आहे। याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी पंचनामे सुरू असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ज्या नागरिकांवर बेघर व्हायची वेळ आली त्यांना विशेष बाब म्हणून प्रशासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे। 11वी प्रवेश नोंदणीस 5 जून पर्यंत मुदतवाढ। 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील नोंदणीची मुदत दिनांक 3 जून पर्यंत होती। तथापि 10% राखीव जागा, इन हाऊस कोटा या अनुषंगाने झालेल्या बदलामुळे कॉलेज आणि विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळण्यासाठी प्रवेश नोंदणीस दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान जिल्ह्यात 27,769 जणांनी नोंदणी केली असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली। दारूला पैसे न दिल्याच्या कारणावरून साताऱ्यात अल्पवयीन मुलाला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा। दारूला पैसे न दिल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दारूला पैसे मागितल्यानंतर पैसे नसल्याचे सांगितल्याने चिडून जाऊन चौघांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मारहाण केली। औदुंबर भालेराव, रुद्र भालेराव, ओंकार भालेराव तिन्ही राहणार प्रतापसिंहनगर सातारा, दत्ता राहणार कृष्णनगर सातारा यांच्या विरुद्ध जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। साताऱ्यात मुस्लिम मुकानी केला अमोल कुलकर्णीचा निषेध। आंबेगाव पुणे ते महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना अमोल कुलकर्णी यांनी जाणून-बुजून केली असून त्याचा निषेध म्हणून मुस्लिम मावळा छत्रपतींच्या संघटनेच्या वतीने साताऱ्यात त्याचा निषेध करण्यात आला। याची माहिती अरबाज शेख यांनी पत्रकारांना दिली। अमोल कुलकर्णी याच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। पोलीस असल्याचे सांगून साताऱ्यात वृद्धाला गंडा। रस्त्याने चालत निघालेल्या वृद्धाला आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडील 70,000चे दागिने काढून घेतले। ही घटना दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळवार तळ्याजवळील तुळजाभवानी मंदिरासमोर घडली। प्रबोध नारायण नातू वय 65 राहणार मंगळवारपेठ सातारा यांनी याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। कास पठारानजीकचा रस्ता खड्ड्यात। सातारा शहरासह जिल्ह्याचे पर्यटनाचे माहेरघर समजले जाणाऱ्या कास पुष्प पठारावरील रस्ता खड्ड्यात गेला आहे। यामुळे कास बामणोली भागात जाणाऱ्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाची उंची वाढवण्यात आली, त्यामुळे कास बामणोलीकडे जाणारा रस्ता हा पूर्णपणे पाण्यात गेला। त्यानंतर सार्वजनिक बांधकामामुळे हा भागातील वाहतूक घाटाई मार्गे वळवली। मात्र गतवर्षी कास गावातील काही ग्रामस्थांनी स्वतःच्या गादीनंतर ते रस्ता तयार करण्यात आला। सद्यस्थितीमध्ये पाण्यात गेला रस्ता पाण्याबाहेर आल्याने 2 ते 3 महिन्यांपासून याच रस्त्यावरून कास बामणोली वाहतूक सुरू आहे। मात्र कास पुष्पवठावरून पुढे कास तलावापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्याचे काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। पळशी तालुका मान ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव। मान तालुक्यातील पळशी येथे दारूबंदीसह अवैध धंद्यावर बंदी आणण्याच्या अनुषंगाने महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली। पळशी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने एकवटून आल्या। या ग्रामसभेत दारू, गुटखा, मटका, जुगार या अवैध धंद्यावर बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला। दहिवडी ग्रामीण रुग्णालयाबाबत वाढत्या तक्रारी, डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे कर्मचारीही बेशिस्त। दहिवडी ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी व बेशिस्त कारभार समोर आल्यामुळे नागरिक संतप्त झाले असून डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।
शिक्षणाच्या खाजगीकरणाचा लढा, शिक्षकांचा की समाजाचा, या विषयावर डॉक्टर विलास खंडाईत, जिल्हाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना सातारा यांची घेतलेली मुलाखत अवश्य पहा. व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.